जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP टेक मराठीच्या एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती यूट्यूब रिलेटेड ज्या पण काही तुम्हाला गोष्टी शिकवत येतील ते शिकवत असतो। आणि आजचा व्हिडिओ मित्रांनो, आपण जे जीके नॉलेजचे क्वेश्चन्सचे व्हिडिओज असतात यूट्यूबवरती, त्या व्हिडिओंना खूप जास्त व्ह्यूज येतात। आणि मित्रांनो, बऱ्याच लोकांना असं वाटतं की आता मी यूट्यूब सोडून देतो, आता झालं माझ्याकडून नाही होत, कारण तुम्हाला टॉपिक सुचत नाहीत, त्यानंतर तुम्हाला यूट्यूबवरती जास्त टाइम भेटत नाही काम करण्यासाठी, कारण बरेच लोक जॉब आणि कॉलेज करून यूट्यूब करायचा विचार करतात। पण मित्रांनो, त्याच लोकांसाठी आजचा व्हिडिओ असणार आहे, कारण फक्त दिवसातला 1 तास जर तुमच्याकडे वेळ असेल तरी मित्रांनो अशा प्रकारचे व्हिडिओज तुम्ही बनवू शकता, तेही तुमच्या मोबाईल फोनवरून। आणि हेच तुम्हाला आज स्टेप बाय स्टेप मी शिकवणार आहे। व्हिडिओ कंप्लीट बघा, स्टेप एकही मिस करू नका, कारण हा जर तुम्ही 15-20 मिनिटाचा व्हिडिओ पूर्ण बघितला तर मित्रांनो तुम्हाला यूट्यूबवरती दुसरा कुठलाच व्हिडिओ बघायची गरज नाही। एका व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही जे आहे ते दररोज 2-2, 3-3 व्हिडिओज यूट्यूब चॅनलवरती अपलोड करून हजारो लाखो व्ह्यूज मिळवू शकता। तुम्हाला व्ह्यूज कसे येतात या कॅटेगरीमध्ये ते देखील दाखवणार आहे। सो मित्रांनो, व्हिडिओ इंटरेस्टिंग आहे, या व्हिडिओला सगळ्यांनी लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला मित्रांनो, जराही नवे घालू तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे जाण्याआधी सांगतो की हा जो टॉपिक आहे हा आपल्या कोर्समधल्या मेंबरनी सुचवला होता आपल्याला, कारण यूट्यूब जो कोर्स आहे आपला, तर यूट्यूब कोर्समध्ये मी महिन्याला एक मीटिंग घेत असतो, झूम मीटिंग। तर झूम मीटिंगमध्ये आमच्या मागच्या मीटिंगला विषय निघाला होता की जनरल नॉलेजचे जे व्हिडिओज आहेत ते कशा प्रकारे बनवायला पाहिजेत। आणि मित्रांनो, त्यासाठीच त्यांच्या डिमांडवरती आपण हा व्हिडिओज बनवलेला आहे। तर मित्रांनो, तुम्हाला देखील आपला तो यूट्यूबचा मास्टर कोर्स जॉईन करायचा असेल तर मित्रांनो डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे। फक्त आता 2000 रुपयेमध्ये हा कोर्स आहे, तुम्ही नक्की जॉईन करा, कारण या कोर्समध्ये तुम्हाला यूट्यूब चॅनल जो आहे तो 2026 मध्ये तुमचा यूट्यूब चॅनल चांगल्या प्रकारे ग्रो होणार, तुमचं एक करिअर चांगलं करायचं असेल 2026 मध्ये तर हा कोर्स नक्की घ्या। कारण या कोर्समध्ये मित्रांनो तुम्हाला यूट्यूब चॅनल बनवण्यापासून बँकमध्ये पेमेंट येईपर्यंत जेवढ्या पण काही सिक्रेट गोष्टी असतात, ॲडव्हान्स गोष्टी असतात, त्या सगळ्या या कोर्समध्ये आपण सांगितलेल्या आहेत। सोबतच मित्रांनो, हा कोर्स घेतल्यानंतर तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होता, तिथे तुम्ही काही जरी क्वेश्चन्स यूट्यूब रिलेटेड आले तरी मला पर्सनली विचारू शकता। सो कोर्स नक्की घ्या, डिस्क्रिप्शनमध्ये कोर्सची लिंक दिलेली आहे। मित्रांनो, तुम्हाला साईडला जे आहे ती माझ्या मोबाईलची स्क्रीन दिसत असेल, आणि तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कुठले कुठले ॲप्लिकेशन लागणार आहेत हे मी तुम्हाला सांगतो। सगळ्यात पहिला तर बघा, तुम्हाला VN ॲप्लिकेशन लागणार आहे, जे प्ले स्टोरवरती इझिली भेटून जाईल। सोबतच दुसरं ॲप्लिकेशन जे आहे ते पिक्सल लॅब ॲप्लिकेशन लागणार आहे, आणि तिसरं आहे इमेज सर्च। तिन्ही ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोरवरती भेटून जातील, त्यामुळे कुठलेही ॲप्लिकेशन दुसरे घ्यायची गरज नाही। बाकी जे मटेरियल लागणार आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे। ओके, सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे। पिक्सल लॅब ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल। ओके, सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो इथं बघा, तर इथं वरती 3 डॉट वरती क्लिक करायचं कोपऱ्यामध्ये। या 3 डॉट वरती क्लिक केल्याच्या नंतर इथं जर तुम्ही बघितलं तर इथे इमेज साईज नावाचा ऑप्शन आहे, इमेज साईज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। कस्टमवरती क्लिक करून यूट्यूब थंबनेल ही साईज तुम्ही सिलेक्ट करायची, त्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। आता इथे न्यू टेक्स्ट दिसत आहे, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर इथं पेन्सिल आयकन कोपऱ्यात आहे, या पेन्सिल आयकनवरती जाऊन इथं पेन्सिलवरती क्लिक करून एडिट करू शकता याला। ओके, इथून तुम्ही सगळा खेळ जो आहे तो करायचा आहे। पण त्याआधी आता मित्रांनो तुम्ही म्हणाल की जीकेचे क्वेश्चन्स जे आहेत ते क्वेश्चन उत्तरं कुठून शोधायची, कशी घ्यायची? मित्रांनो, अजिबात काळजी करायचं काम नाही। मागचा जो व्हिडिओ मी बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही बघू शकताय। त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे ChatGPTचा तुम्ही यूट्यूब चॅनलसाठी उपयोग कशा प्रकारे करू शकता, पण काळजी करू नका, या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तर क्रोम ब्राउझर ओपन करायचं आहे। क्रोम ब्राउझर ओपन केल्यानंतर वरती सर्च करायचं तुम्ही ChatGPT। ओके, ChatGPT हे सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर ChatGPT ओपन होईल। इथं तुम्ही लॉग इन वगैरे केलं नाही तरी देखील चालेल, काय विषय नाही। आस्क एनिथिंग दिसेल। आता इथं तुम्ही मराठीतून, इंग्लिशमधून, हिंदीमधून कशातून विचारू शकता। आपण मराठीमध्ये व्हिडिओ बनवायचे आहेत तर आपण मराठीतून विचारणार आहोत। ओके, तर इथं मी मराठीतून काय विचारणार आहे तर जे काय मी टाईप करतोय ते तुम्ही काळजीपूर्वक बघा। ओके, तर इथं मी टाकलेलं आहे, भाऊ मी यूट्यूबसाठी व्हिडिओ बनवणार आहे, मला जीके क्वेश्चन्स आन्सर बनवायचे आहेत, मला 20 प्रश्न त्यासोबत 4 पर्याय आणि योग्य उत्तर लिहून द्या। फक्त हा सिंपल प्रॉम्प्ट मी सेंड केलेला आहे। आता बघा, इथं आपल्याला 20 प्रश्न आलेले आहेत। ओके,
प्रश्न पहिला काय आहे, भारताची राजधानी कोणती? ऑप्शन ए मुंबई, ऑप्शन बी नवी दिल्ली, ऑप्शन सी कोलकाता, ऑप्शन डी चेन्नई. योग्य उत्तर नवी दिल्ली. ओके. आता मित्रांनो तुमच्या व्हिडिओची स्क्रिप्ट तर तयार झाली. आता तुम्हाला किती प्रश्न घ्यायचे हे जे तुम्ही सांगितलं, आता इथं मी 20 सांगितलेलं, तुम्हाला जर 50 प्रश्नांचा व्हिडिओ बनवायचा असेल 50 टाका. ओके. आता त्यानंतर काय करायचं, सगळ्यात पहिली गोष्ट भारताची राजधानी कोणती हे लॉंग प्रेस करून इतकं सिलेक्ट करायचं आहे. ओके. भारताची राजधानी कोणती सिलेक्ट केलं, त्यानंतर पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये येऊन इथं हे पेस्ट करायचं आहे, भारताची राजधानी कोणती. ओके. आलेला इथं ओके केलं मी. त्यानंतर आता यात मित्रांनो बघा फॉन्ट ऑप्शन आहे 1 नंबरला. इथं खाली जर बघितलं तुम्हाला ऑप्शन आहेत, तर 2 नंबरला ए नावाचा ऑप्शन आहे, तो फॉन्टचा ऑप्शन आहे, त्यात जायचं आहे. त्यात गेल्यानंतर इथं फॉन्ट नावाचा ऑप्शन आहे, तो सिलेक्ट करायचा आहे. यात तुम्ही बघायचं डार्क कुठलं दिसते, हे डार्क जर दिसत असेल तर ॲड करा. ठीक आहे. तर इथं नेव्हिस नावाचा एक फॉन्ट आहे, तो थोडासा डार्क दिसतोय, तर तो नेव्हिस मी फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे. नेव्हिस सिलेक्ट करतो, ओकेवरती क्लिक करायचं आहे. भारताची राजधानी कोणती. आता इथं आल्यानंतर तुम्ही इथं थोडंसं स्टार्टला आल्यानंतर कलर दिसेल, कलरवरती जावा. 1 नंबरला जे आहे ते म्हणजे प्रश्नाचा कलर जो आहे तो काळ्या कलरमध्ये ठेवा. नंतर जे भारताचे लिहिलेलं आहे त्याला तुम्ही रेड कलर द्या. कलरफुल का करायचे देखील सांगतो, थोडंसं एंगेजिंग दिसायसाठी. नंतर हिरवा द्या राजधानीला, आणि कोणती वगैरे लिहिलेलं आहे त्याला आपण कलर देऊया, कलर पिंक देऊया. ठीक आहे. पिंक कलर दिलेला आहे. ठीक आहे. तर हे 3 आहेत म्हणून 3 कलर दिलेले आहेत मी. आता याला थोडंसं आपण ॲडजस्ट करायचं आहे, याची साईज वगैरे थोडीशी कमी करून इथं अशा प्रकारे आपण सेट करायचं. भारताची राजधानी कोणती हे मी लिहिलेलं आहे. इथं तुम्ही 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करा, कलरमध्ये जावा, आणि कलरमध्ये इथं सिलेक्ट करून तुम्ही व्हाईट कलर द्यायचा, म्हणजे बॅकग्राऊंड कलर व्हाईट होईल. ठीक आहे. भारताची राजधानी कोणती हे जर लिहिलं, थोडंसं ते याला हायलाईट करायचं असेल तर ए सिलेक्ट करा. इथं थोडासा याला शॅडो द्या, अशा प्रकारे शॅडो, पण शॅडो काय माझ्यामध्ये ठीक दिसत नाही. ओके. शॅडोच्या ऐवजी तुम्ही थोडासा याला स्ट्रोक देऊ शकताय. ठीक आहे. स्ट्रोक चांगला दिसतोय, स्ट्रोक आपण 2 ठेवूया. ओके. भारताची राजधानी कोणती हे लिहिलं. त्यानंतर आता याला काय करायचं, आपण कॉपी करूया. कॉपी केल्यानंतर अशा प्रकारे 2 तयार होईल. त्यानंतर क्रोममध्ये जायचं आहे, ऑप्शन ए सिलेक्ट करायचं आहे, चेन्नई, चेन्नईपर्यंत डी 4 ऑप्शन सिलेक्ट केलेले आहेत. आणि परत इथे यायचं आहे, परत पेन्सिलमध्ये जायचं आहे आणि याला हे पेस्ट करायचं आहे. ओके. आता हे पेस्ट केल्यानंतर परत कलरमध्ये जायचं आहे. कलरमध्ये गेल्यानंतर बघा सगळ्यात पहिल्यांदा पहिली लाईन सिलेक्ट करा, याला पिंक लाईन, पिंक किंवा याला ग्रीन कलर द्या. नंतर दुसऱ्याला जावा, दुसऱ्याला गेल्यानंतर निळा कलर द्या. नंतर सी पर्याय जो आहे तो सिलेक्ट करा, त्याला आपण थोडा गुलाबी कलर देऊया थोडासा. आणि चौथा जो पर्याय आहे त्याला आपण डी पर्याय जो आहे तो सिलेक्ट करू आपण, आणि त्याला आपण थोडासा वेगळा कलर देऊया, थोडा हायलाईट असा दिसेल असा येलो वगैरे कलर देऊ. ठीक आहे. येलो कलर दिलेला आहे. येलो कलर नाही दिसत एवढा उठून. ठीक आहे. थोडासा भगवा कलर आपण देऊ. ओके. आता इथं मित्रांनो अलाइनमेंट जर बघितली तुम्ही, इथं अलाइन नावाचा ऑप्शन आहे, थोडा स्क्रोल केल्यानंतर यात तुम्ही 1 नंबरचा सिलेक्ट करा, म्हणजे एका कोपऱ्यामध्ये सगळे पर्याय दिसून जातील. आता हे मी या कोपऱ्यामध्ये इथं असं सेट केलेलं आहे. ठीक आहे. बघा एकदम प्रीमियम वाटते. आता तुम्हाला जर वरचा जो ऑप्शन आहे भारताची राजधानी कोणती त्याला कलर नको असतील तर तुम्ही इथं जस्ट नॉर्मली याला जर सांगितलं तुम्हाला तर तुम्ही व्हाईट कलर किंवा ब्लॅक कलर देऊ शकता सगळ्याला. आणि त्यानंतर इथं जर तुम्ही बॅकग्राऊंड ऑप्शन ऑन केला याचा, तर याला बॅकग्राऊंड तुम्ही रेड जर दिला किंवा येलो बॅकग्राऊंड जर दिला याला तरीसुद्धा चालेल. येलो बॅकग्राऊंड आपण देऊ. येलो बॅकग्राऊंडसुद्धा छान दिसतो याला. थोडंसं लेफ्ट पॅडिंग, राईट पॅडिंग वाढवा आणि टॉप पॅडिंग वाढवा. ओके. आणि नंतर अशा प्रकारे सेट करा. थोडंसं बॉटम पॅडिंग पण वाढवा. बघू शकताय भारताची राजधानी कोणती. आणि याला मग नंतर आपण जे स्ट्रोक दिला होता तो स्ट्रोक बंद करूया. एकदम परफेक्ट दिसत आहे. ओके. आता हे मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई. ओके. आता राजधानी विचारलेलं आहे, म्हणजे इथं आपण काय करूया, इमेज सर्चमध्ये आता यायचं. इमेज सर्चमध्ये आल्यानंतर इथं टाकायचं आहे आपण दिल्ली PNG. ओके. दिल्ली PNG टाकल्यावरती काय येते बघूया आपण. ठीक आहे. आपल्याला हेच पाहिजे होतं. गेटवे PNG भेटतोय का आपल्याला बघायचं आहे. थोडासा गेटवेचा असला तरी चालेल किंवा लाल किल्ला जो आहे. ओके. याचा PNG भेटलेला आहे. PNG कसा ओळखायचा, जर बॅकग्राऊंड रिमूव्ह झाला, याला डाउनलोड केला. डाउनलोड केल्यानंतर इथं परत प्लसवरती क्लिक करून फ्रॉम गॅलरीवरती जाऊन हा इमेज सिलेक्ट करायचा आपल्याला. तर हा मी सिलेक्ट केलेला आहे. तुम्हाला जर समजत नसेल तर 1-2 वेळा परत रिपीट बघा, कळून जाईल.
तर इथं हा मी सिलेक्ट केला आणि या कोपऱ्यामध्ये असा इमेजेस ॲड केला. ओके, थोडा आणखीन लहान करू आपण. इथं मी हा सेट केला. ओके, आता इथं सेट केल्यानंतर मित्रांनो बघा अशा प्रकारे दिसत आहे. तर आता याला आपण 3 डॉटवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट इमेजेसवरती जाऊन इथं हाय क्वालिटी सिलेक्ट करून सेव्ह टू गॅलरी करायचं आहे. ॲडव्हर्टाईज दिसेल, काही प्रॉब्लेम नाही. ॲडव्हर्टाईज तुम्हाला 1-2दा दिसते. तुमचा जर डाटा बंद केला तर ॲडव्हर्टाईज पण दिसत नाहीत. ओके, तर इथं मित्रांनो बघितलं तर आता हा एक इमेजेस झाला. आता आपण काय करायचं, परत ChatGPTमध्ये जायचं. दुसरा काय, पृथ्वीला किती उपग्रह आहेत. तर इथं हा मी प्रश्न सिलेक्ट करायला कॉपी केलं. त्यानंतर भारताच्या राजधानीमध्ये येऊन हे डिलीट केलं आणि इथं हा पेस्ट केला. पृथ्वीला किती उपग्रह आहेत. ओके, आणि इथं पर्याय जे आहेत हे पर्याय आपण इथून 1, 2, 3, 4 हे 4 पर्याय आहेत ते आपण घ्यायचे आहेत, कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर इथं एडिटमध्ये जायचं आहे आणि हे पेस्ट करायचं आहे. बघा चारीचा कलर जो आहे तो आता चेंज करावा लागणार, कारण हे थोडेसे पर्याय वेगळे होते. ओके, तर पहिला आपला कोणता होता, हिरवा होता. तर इथं आपण भगवा कलर हा होता. ठीक आहे, हे 4 सिलेक्ट करा. थोडेसे झूम करून मोठे करा हे अशा प्रकारे. ओके, तर हे 4 पर्याय इथं अशा प्रकारे सेट केले. आता मित्रांनो काय करायचं, इथं पृथ्वीचा विषय निघलेला आहे. थोडंसं अजून हे ऑप्शन या बाजूला घेऊ आपण. पृथ्वी आहे तर आपण परत जायचं आहे कुठे, इमेज सर्चमध्ये. इमेज सर्च, आता पृथ्वीला काय म्हणतात, अर्थ PNG फक्त टाकायचं. इथं अर्थ PNG टाकल्यानंतर पृथ्वीचा कोणताही इमेजेस इथून तुम्ही डाउनलोड करू शकताय. ओके, PNG तुम्हाला सांगितलं कसं, हे बॅकग्राऊंड रिमूव्ह झालं, परत यायचं आहे. हे ॲप्लिकेशन यासाठी सांगितलं की या ॲप्लिकेशनमधले इमेजेस जर तुम्ही यूज केले तर हे तुम्हाला कॉपीराईट स्ट्राईक वगैरे येत नाही. हे सगळं मित्रांनो आपल्या कोर्समध्ये आहेत या सगळ्या गोष्टी. त्यामुळे कोर्स नक्की घ्या. कोर्समध्ये तुम्हाला यूट्यूबबद्दल माहिती आहे बरं का. नाहीतर बऱ्याच लोकांना वाटेल की हे मी जनरल नॉलेज पुरतं सांगतोय. पूर्ण यूट्यूब चॅनलची माहिती तुम्हाला कोर्समध्ये शिकायला भेटेल. आता हा एक इमेजेस मी इथून एक्सपोर्ट करून सेव्ह करून घेतो. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही सगळ्या प्रश्नांचे करून घ्या, कारण मी जर 20 प्रश्नांचे केले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. ओके, तुम्हाला जस्ट एक्झाम्पलसाठी मी दाखवलेलं. ऑलरेडी 10-11 मिनटं 12 मिनटाचा व्हिडिओ झाला असेल. तर आता त्यानंतर काय करायचं, आपल्याला VN ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. VNमध्ये आल्यानंतर, VNसुद्धा फ्री ॲप्लिकेशन आहे म्हणून मी VN सांगतोय. प्लसवरती इथं क्लिक करायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून सेव्हवरती क्लिक करा आणि हे जे फोटोजमध्ये जाऊन 2 इमेजेस बनवलेले आहेत हे दोन्हीही इमेजेस इथून सिलेक्ट करा. ओके, इथं मी 1 आणि 2 सिलेक्ट केलेले आहेत. नेक्स्टवरती मी क्लिक केलेलं आहे. आता हे 2 इमेजेस सिलेक्ट झाले. आता मात्र मित्रांनो तुम्हाला तुमची मेहनत दाखवायची आहे या ठिकाणी. ओके, थोडंसं याची लेंथ जी आहे पहिल्या इमेजेसची ती मी वाढवून जवळपास 20 सेकंदापर्यंत किंवा 15 सेकंद करतो. ओके, आणि दुसरा जो आहे या दुसऱ्याला पण आपण थोडंसं वाढवून घेऊ लेंथ याची. अशा प्रकारे थोडीशी लेंथ एक ॲड करत जावा म्हणजे तुम्हाला सिम्पल जाईल. पहिला इमेजेस आपला ॲड झालेला आहे. आता इथं भारताची राजधानी कोणती हा विषय आहे. ठीक आहे, तर इथं तुम्हाला ऑडिओचा ऑप्शन आहे आणि ऑडिओ इथं जो आहे वर यावरती क्लिक केल्यानंतर इथं रेकॉर्ड ऑप्शन आहे. रेकॉर्डवरती जायचं आहे आणि इथं मी बोलतोय तसं बोलायचं आहे. प्रश्न पहिला, भारताची राजधानी कोणती. पर्याय पहिला मुंबई, पर्याय दुसरा नवी दिल्ली, पर्याय तिसरा कोलकाता, पर्याय चौथा चेन्नई. ओके, आता एक वेळेस मी हे तुम्हाला प्ले करून दाखवतो म्हणजे तुम्हाला समजेल कशा प्रकारे रेकॉर्ड झालेला आहे. प्रश्न पहिला, भारताची राजधानी कोणती. पर्याय पहिला मुंबई, पर्याय दुसरा नवी दिल्ली, पर्याय तिसरा कोलकाता, पर्याय चौथा चेन्नई. आता यानंतर तुम्ही काय करायचं, 4 पर्याय वाचून दावल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक भेटेल. त्यावरून तुम्ही मटेरियल जे मी दिलेलं आहे त्यातील ग्रीन स्क्रीन व्हिडिओ आहे तो घ्यायचा आहे. ओके, तर इथं इमेजेसवरती जायचं आहे. फोटोज ग्रीन स्क्रीन कुठून ॲड करतो बघा. इथं व्हिडिओ ऑडिओ माझा संपलेला आहे बोललेला. त्यानंतर इथं हा जो ऑप्शन आहे लेअरच्या वरचा व्हिडिओचा त्यावरती क्लिक करा. इथं फोटोजमध्ये जावा आणि इथं व्हिडिओजमध्ये गेल्यानंतर हा ग्रीन स्क्रीन व्हिडिओ मी तुम्हाला दिलेला आहे. तर हा ग्रीन स्क्रीन व्हिडिओ घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं स्क्रोल करायचं. स्क्रोल केल्यानंतर इथं जर तुम्ही बघितलं तुम्हाला क्रोमा नावाचं ऑप्शन भेटेल. क्रोमावरती जायचं आहे. क्रोमावरती गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला कलर सिलेक्ट करायचा ऑप्शन आहे. तर इथं कलर जो आहे तो इथून तुम्ही ग्रीन कलर सिलेक्ट करायचा आहे. ग्रीन कलर सिलेक्ट करून राईट क्लिक करा. ओके, ग्रीन कलर सिलेक्ट झालेला आहे. आता याची इंटेन्सिटी थोडीशी वाढवली आणि राईट क्लिक केलं. बघू शकताय हे अशा प्रकारे हा टायमर तुम्हाला दिसून जाईल. ओके, हा टायमर जो आहे हा
ॲड मी केलेला आहे. इथं थोडंसं याची साईज आपण कमी करू आणि याला इथं अशा प्रकारे सेट करूया. आता बघा एकदा मी प्ले करून दाखवतो. आता टायमर संपला. आता इथून पुढे परत एकदा रेकॉर्ड काय करायचं. बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. ओके, आता एकदा मी व्हिडिओ प्ले करून दाखवतो. प्रश्न पहिला, भारताची राजधानी कोणती? पर्याय पहिला मुंबई, पर्याय दुसरा हे तुम्ही ऐकलेलं. आता इथून पुढे बघा. चेन्नई. याचा आवाज एडिटिंगच्या वेळी थोडासा स्टॉप होतोय, बट एक्सपोर्ट केल्यानंतर होऊन जाईल सॉल्व. ओके, आता जो तुम्ही टायमरचा आवाज ऐकलेला तसा टायमरचा आवाज येईल आणि त्यानंतर परत आपला पुढचा आवाज. बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. ठीक आहे, आता इथं बरोबर उत्तर नवी दिल्ली जी आहे तिथं आपण काय करायचं परत आणि थोडंसं एडिटिंगमध्ये इथं टेक्स्टचं ऑप्शन आहे, इथं जायचं आहे. सॉरी, टेक्स्ट नाही, इमेजेसच्या ऑप्शनवरती जायचं आहे. इथं एलिमेंट ऑप्शन आहे, एलिमेंटमध्ये जायचं आहे. एलिमेंटमध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला ॲरो वगैरे दिसत आहेत किंवा वरती तुम्ही ॲरो जर सर्च केलं, ठीक आहे, हा आपण घेऊ. याला आपल्याला कलर करता येतोय का आपण बघूया. हां, इथं कलरचं ऑप्शन खाली आलेलं आहे. यावरती क्लिक करून इथून रेड करूया आपण. राईट क्लिक केलेलं आहे आणि याला थोडंसं आपण काय करायचं आहे अशा प्रकारे रोटेट करून घ्यायचं आहे. ठीक आहे, यावरतीच तुम्हाला एक ऑप्शन येईल रोटेटचा. इथून रोटेट करून याची साईज कमी केलेली आहे मी आणि इथं नवी दिल्ली जी आहे त्या नवी दिल्लीच्या समोर अशा प्रकारे ॲड केलेलं. आता बघा, बरोबर उत्तर आहे नवी दिल्ली. ठीक आहे, आता इथं नवी दिल्ली झाल्यानंतर परत हा पुढचा इमेजेस इथून आपण डिलीट करायचा. आता हा त्यानंतर दुसरा इमेजेस येईल. त्यानंतर परत तुम्ही रेकॉर्ड काय करायचं, पृथ्वीला किती उपग्रह आहेत पर्याय सांगायचे आणि योग्य पर्याय जो असेल त्याच्यासमोर ॲरो दाखवायचा. तर अशा प्रकारे मित्रांनो हे ॲड करायचं. त्यानंतर इथं परत ऑडिओचं ऑप्शन आहे, म्युझिकमध्ये जायचं. बॅकग्राऊंड म्युझिक लावल्यानंतरच आणखीन चांगले व्ह्यूज येतात. ठीक आहे, तर बॅकग्राऊंड म्युझिकसाठी आपण म्युझिकमध्ये यायचं आहे. यात जर बघितलं आपण तर यात इम्पोर्ट म्युझिकमध्ये जाऊ आपण फाईलमध्ये आणि त्यानंतर आपण ओके, यात मी तुम्हाला 2-3 सॉन्ग पण दिलेले आहेत नॉन कॉपीराईट, त्यातील कुठलेही घेऊ शकते. तर मी ते हे लिटल सिम्बा ॲड केलेलं आहे. आता हे सगळे मित्रांनो नॉन कॉपीराईट आहेत, त्यामुळे तुम्हाला कॉपीराईट येणार नाही. ओके, आता इथं मी याचा आवाज जो आहे तो 9-8-9 केलेला आहे. ओके, आता एकदा ऐका. प्रश्न पहिला, भारताची राजधानी कोणती? ह्या म्युझिकमुळे तुमच्या व्हिडिओला एक थोडासा फील येईल. त्यानंतर तुम्ही मग इथे शेअरवरती क्लिक करून या व्हिडिओला 1080p किंवा 720p मध्ये अशा प्रकारे एक्सपोर्ट करू शकताय. आणि आता मित्रांनो आपण बघूया की आता एक्सपोर्टिंग होते. इथून मी बंद करतो एक्सपोर्टिंग. तुम्ही आता मित्रांनो म्हणाल की याला व्ह्यूज येतात का या कॅटेगरीमध्ये, तर एकदा मी तुम्हाला व्ह्यूज दाखवतो. यूट्यूबवरती जाऊन जर तुम्ही सर्च केलं GK क्वेश्चन्स, तर GK क्वेश्चन्स टाकल्यानंतर मित्रांनो इथं भरपूर, आता 1 नंबरचा हा चॅनल आहे, याचं बघा 25 लाख सबस्क्रायबर आहे. ठीक आहे, जास्त फेमस आहे म्हणून आपण नको बघा, दुसरे बघू आपण. ओके, थोडंसं खाली जाऊ आपण. आता इथं बघा, किंवा इथं मराठी GK क्वेश्चन टाकलं तरी तुम्हाला मराठी चॅनलसुद्धा बघायला भेटतील. म्हणजे मराठीत पण लोक करत आहेत अशा प्रकारचे कॉन्टेंट. आता हे बघा DK GK मराठी, यांचे 1 लाख सबस्क्रायबर आहेत, 1.9 लाख, आणि 218 व्हिडिओ फक्त टाकलेले आहेत. यांचं जर चॅनलचं अबाउट तुम्ही चेक केलं तर 2023 म्हणजे 2 वर्षापूर्वी चॅनल काढून 1 लाख सबस्क्रायबर पण पूर्ण झालेले आहेत. पॉप्युलर व्हिडिओ बघा 42 लाख व्ह्यूज आहेत, म्हणजे 4 मिलियन. आणि मित्रांनो तर रिसेंटली पण तुम्ही बघू शकता दररोज हजार व्ह्यूज, 1000, 2000, 4000 असे व्ह्यूज येतात. आणि यांचे व्हिडिओ ऐका, एकदा व्हिडिओ बनवू शकता. स्पर्श करायला घाबरतात, ये गोदावरी दी कर्मनाशा, सी नर्मदा दी गंगा. याने थोडंसं एडिटिंग हेवी केलेलं आहे, पण काय विषय नाही, तुम्ही मी सांगितलंय तशा प्रकारे व्हिडिओज बनवू शकता. ओके, तर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की GK क्वेश्चन तुम्ही कशा प्रकारे बनवू शकता, त्याला व्ह्यूज किती चांगल्या प्रकारे येतात. आणि मित्रांनो तुम्ही देखील आपला YouTube मास्टर कोर्स जॉईन केला नसेल तर जॉईन नक्की करा, कारण अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कोर्समध्ये शिकायला भेटतात. आणि त्याचबरोबर ज्यावेळी झूम मीटिंग होते त्यावेळी मी तुम्हाला मित्रांनो अशा प्रकारचे काही ट्रिक्स पण सांगत असतो. सोबतच मित्रांनो या कोर्समध्ये आपण 100 पेक्षा जास्त चॅनल आयडिया पण सांगितलेल्या आहेत, ज्या तुम्ही चेहरा न दाखवता व्हिडिओज बनवून जे आहे ते तुमचं चॅनल ग्रो करू शकता. तर हा कोर्स घ्यायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. फक्त 2000ला आत्ता भेटतोय, नंतर याची प्राइस वाढत राहणार आहे. सो त्यामुळे लवकरात लवकर घ्या आणि 2026 मध्ये तुमची यूट्यूब जर्नी चांगल्या प्रकारे चालू करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.